बापू कुठलीही अडचण घेऊन जा, शाळेच्या ऍडमिशनची असो, गल्लीतल्या स्वच्छतेची असो, झाडं कटिंगची असो, ड्रेनेज लाईनची असो, पाणी पुरवठ्याबाबत असो किंवा अंत्यविधीच्यासाठी गाडी लागणारी असो, कुठल्याही बाबतीत बापूंना सांगितलं, बापू ताबडतोब ते काम करून देतात आणि पूर्णत्वास नेतात. हे वैशिष्ट्य आहे बापूंचं. ह्यामुळे सगळेजण आपला बापू आपला बापू आपला बापू असंच समजतात. मी सांगितलं ना तुम्हाला, मगाशीच बोललो मी, आमच्या नातवापासून तर गल्लीतल्या मुलांपर्यंत सगळेजण बापूला ओळखतात आणि बापूच्या इथे काही कार्यक्रम असला की मुलं सुद्धा तिथे खुर्च्यावर जाऊन बसतात आणि कार्यक्रम पाहायला सुरुवात करतात. मी बापू मानकरांना जवळजवळ गेली 10-15 वर्षे ओळखतो. माझ्या मुलाच्या शाळेमध्ये सुद्धा ते बरोबरच होते, ते मित्रच होते त्यांचे. बापू मानकरचं या भागात भरपूर काम आहे आणि बापू मानकरला आमच्या भागात कोणी ओळखत नाही असं कोणीच सापडणार नाही. अगदी आमचे नातू सुद्धा बापू मानकरांना ओळखतो. ते दिसले तरी आमचा नातू सुद्धा म्हणतो की अरे बापू चालले, आणि तो नमस्ते करतो उलट त्यांना नमस्ते म्हणतो उलट. बापू पण त्याला अगदी आवर्जून त्याला जवळ घेऊन भेटतात, बोलतात त्याच्याशी. तो पण अजिबात लाजत बिजत काही नाही, त्यांच्याशी मस्त गप्पा मारतो. त्यांचं जे वचन आहे आमदार रासनेंचं, स्वच्छ सुंदर कसबा, प्रामाणिक कसबा, हे प्रत्यक्ष अंमलात आणताना बापू पुढाकार घेतात. आता अनेक स्वच्छ कर्मचारी नेमून त्यांनी स्वतःच्या वाढदिवसाला त्यांनी या उपक्रमाला सुरुवात देखील केलेली आहे. सर्व स्वच्छ कर्मचाऱ्यांना त्यांनी कामाला लावून स्वच्छ सुंदर प्रामाणिक कसबा हे आमदार हेमंत रासनेंचं स्वप्न ते पूर्णत्वात आणत आहेत.